महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते। मुंबईमध्ये नेहमीच अशा घटना घडतात ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात। मग मुंबईतील लोकलचा प्रवास असो किंवा मुंबईतील बसचा प्रवास असो, सोशल मीडियावर मुंबई लोकल प्रवासादरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जिथे कधी प्रवाशांची प्रचंड गर्दी, जीव धोक्यात घालून प्रवास करणारे प्रवासी, चालत्या लोकल पकडण्याच्या नादात अपघात किंवा लोकलमध्ये डान्स करणारे किंवा गाणाऱ्या कित्येक लोकांचे व्हिडिओ समोर येत असतात। पुण्याप्रमाणे मुंबईतील वाहतुकीची कोंडी समस्या निर्माण होत आहे। वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारे अनेक वाहन चालक आहेत, ज्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होत असतात। सध्या अशाच एक घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये मुंबईतील बस म्हणजेच बेस्टची बस दिसत आहे। व्हिडिओमध्ये दिसते की बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये वाद होतो आणि नंतर बस चालक जे करतो ते पाहून सर्वांना धक्का बसतो। गोरेगाव पश्चिम मेट्रो स्टेशन जवळील नवीन लिंक रोडवर ही घटना घडली आहे। व्हिडिओमध्ये दिसते की एक बस चालक आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वाद सुरू आहे। एक हेल्मेट परिधान केलेली व्यक्ती बसच्या दाराजवळ उभा आहे आणि बस चालकाशी वाद घालत आहे। काही क्षण दोघांमध्ये शाब्दिक वाद होतो। त्यानंतर संतापलेला बस चालक जे करतो ते पाहून सर्वजण पाहत राहतात। बस चालक आपली बस आणि हेल्मेट हातात घेतो आणि भर रस्त्यात सोडून निघून जातो। बसमध्येच थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे। अशाच परिस्थितीत बस चालक तिथून निघून जातो। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तर तुम्हीच सांगा चूक कोणाची। इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल झालेला तर खूप लोकांनी या व्हिडिओ चालकावर, बस चालकावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। आपल्याला हे वागणे योग्य वाटते आहे का? कमेंट करून सांगा। नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका। धन्यवाद।